नमस्कार, समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल ही कारलं मिक्सरमध्ये घालून काय करते बरं? पण आज आपण या कडू कारल्यापासून एकदम आगळा वेगळा सगळ्यांना आवडेल असा चटपटीत असा पदार्थ तयार करणार आहोत. कारलं नको नको म्हणणारे आणि नाक मोरडत खाणारे देखील हा पदार्थ एकदम चवीने खातील. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा. बघा इथे मी कारली घेतलेली आहेत 3. ही मी कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्याने, चांगली कोरडी कपड्याने पुसून घेतलेली आहेत. आता ही कारली मी मधोमध कापून याच्यामधल्या बिया काढून घेणार आहे. घेतलेली सगळी कारली अशीच कापून आपल्याला याच्यामधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मधोमध आपल्याला कारली कापून घ्यायची आहेत आणि मग याच्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा सर्व कारले आपण कापून घेतलेले आहेत. बिया पण छानपैकी काढून घेतलेल्या आहेत. आता ही कारल्याची भाजी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सगळ्यांना आवडणारा आगळा वेगळा असा पदार्थ तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला या कारल्याचे कापून तुकडे करायचेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचेत. इथे तुम्ही ही कारली किसणीने बारीक किसू शकता, पण वेळ जर कमी असेल तर मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं तरी चालेल. चला तर मग आता आपण ही भाजी वाटून घेऊया. वाटल्यानंतर हे कारलं असं बारीक होतं. बघू शकता तुम्ही ते कारलं मस्तपैकी बारीक झालेलं आहे. आता हे वाटलेलं कारलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. कारलं हे चवीला कडू असतं, त्याच्यामुळे बरेच जणांना कारलं खायला आवडत नाही. पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने ह्या कारल्याची अशी चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत जी सगळ्यांना आवडेल. त्या वाटून घेतलेल्या कारल्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा मीठ आणि हे मीठ या पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याला पाणी सुटेल. याला चांगलं पाणी सुटलं की याच्यामधला जो काही रस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे, जेणेकरून याच्यामधला कडवटपणा कमी होऊन जाईल. आता मीठ घालून हे वाटलेलं कारलं 10 ते 15 मिनिट असंच मुरवत ठेवूया, म्हणजे ह्याला चांगलं पाणी सुटेल. कारल्याचं वाटण 10 ते 15 मिनिट मीठ घालून रेस्ट करण्यासाठी ठेवले. तोवर आपण कांदा कापून घेऊया. मी इथे 1 कांदा कापून घेतला आहे, त्याच्यासोबत 2 मिरच्या कापून घेतल्यात आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता ही फोडणीची मी तयारी करून घेतलेली आहे. ते 15 मिनिटानंतर वाटून घेतलेलं कारलं आपण घेऊया. आता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. तर याच्यामधलं पाणी काढण्यासाठी याला आपल्याला दाबून दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. हा कारल्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो, त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी हा रस खूप फायदेशीर असतो. त्याच्यामुळे हा काढलेला रस तुम्ही मधुमेह पेशंट असाल तर तुमच्यासाठी फारच उपयोगी आहे. बघा इथे आपण सगळा कारल्याचा रस काढून घेत आहे आणि उरलेला चोथा बाजूला ठेवत आहे. बघा इथे आपण रस आणि चोथा बाजूला करून घेतलेला आहे. जर तुम्हाला रस पियायचा असेल तर तुम्ही पिऊ शकता, नाहीतर तुम्ही याला बाजूला ठेवू शकता. ते याच्यामधला रस काढल्यामुळे याच्यामधला कडवटपणा कमी झाला असेलच, पण आता पुन्हा याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि पुन्हा दाबून दाबून याच्यामधला जो काही थोडाफार रस राहिला आहे तो आपण काढून टाकूया, म्हणजे तयार होणारा पदार्थ कडवट होणार नाही. हे बघा कारलं आपण पुन्हा पाण्यामधून चांगलं पिळून घेतलेलं आहे, म्हणजे राहिलेलं जे काही कडवटपणा असेल तो पण निघून गेला असेलच. आता गॅसवर एक कढई गरम करून घेऊया आणि कढईत घालूया 2 चमचे तेल. तेल चांगलं आपल्याला कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. एकदा का तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये घालायचे आहेत 4-5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या
आता घालूया चिरून ठेवलेल्या 2 मिरच्या आणि एक बारीक चिरून ठेवलेला कांदा. या सगळ्या पदार्थांची आपल्याला फोडणी द्यायची आहे. कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगाचा झाला की याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद. हळद घालून आपल्याला पुन्हा हे सगळं परतून घ्यायचं आहे. आता तयार झालेल्या फोडणीमध्ये घालायचे आहे वाटून घेतलेलं कारलं. हे वाटून घेतलेलं कारलं या कांद्याच्या फोडणीमध्ये चांगलं परतून घेऊया, म्हणजे याच्यामधला काही कडवटपणा असेल तो कमी होऊन जाईल. दोन ते 3 मिनिट मंद आचेवर परतल्यानंतर या कढईवर ठेवायचं आहे एक झाकण आणि याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि पाणी घालून हे कारलं पाण्यावर चांगलं वाफून शिजून घेऊया. असं हे पाणी घालून आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे कारलं चांगलं शिजलं जाईल. 2 ते 3 मिनिटानंतर ताट काढून आपल्याला हे कारलं चांगलं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली करपणार पण नाही आणि मस्तपैकी वाफेवर शिजलं जाईल. आता पुन्हा झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट वाफेवर शिजून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला चेक करायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. आता यावेळेस याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचावरून गूळ. गूळ घातल्यामुळे या पदार्थामधला जो काही कडवटपणा आहे तो एकदम कमी होऊन जाईल आणि पदार्थ खाण्यासाठी एकदम चटपटीत आणि चमचमीत असा लागेल आणि कडवटपणा देखील कमी होऊन जाईल. तुम्ही हा पदार्थ एकदा बनवून तर बघा. एकदा बनवला तर तुम्ही पुन्हा बनवणार याची गॅरंटी. कारल्याची भाजी नको नको म्हणणारे आणि नाक मरडणारे देखील हा पदार्थ बोटं चाटत पुसतच खात राहतील. आता याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आता गूळ आणि मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊया. गूळ आणि मीठ घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे. आता पुन्हा याच्यावरती पाणी ठेवलेलं झाकण ठेवूया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट वाफ काढून चांगली शिजून घेऊया. आता पुन्हा या झाकण काढून याच्यामध्ये आपण 2 चमचे वाटलेला शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाणे हे मी भाजून घेतलेले होते आणि मग त्याचा कूट करून घेतलेला होता. हा असा कूट घातल्यामुळे हा पदार्थ खाण्यासाठी एकदम चवीला छान असा लागतो. कारल्याचा कडवटपणा कमी व्हावा याकरता आपण याच्यामध्ये खूप काही टिप्स वापरलेल्या आहेत. त्या टिप्स वापरून जर तुम्ही हा असा पदार्थ बनवला तर कारलं कडू न लागता एकदम चविष्ट असे लागेल आणि खाणारा 2 भाकऱ्या नेहमीपेक्षा जास्तीच्याच खाईल. आता शेंगदाण्याचा कूट घालून 2 मिनिट झाकण ठेवून चांगलं वाफून घेऊया, म्हणजे तयार आहे खाण्यासाठी कारल्याचा चमचमीत चटपटीत कडू न लागणारा असा पदार्थ. याला तुम्ही कारल्याची भाजी म्हणू शकता, कारल्याचा ठेचा म्हणू शकता, पण खाण्यासाठी एकदम रुचकर चविष्ट असाच लागतो. या पदार्थाबरोबर तुम्ही नेहमीपेक्षा 4 चपात्या किंवा 4 भाकऱ्या जास्तीच्याच खाल. इतका रुचकर आणि स्वादिष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तुम्हालाही कारल्यापासून तयार केलेली रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की ठोका आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून हे कारलं चवीला छान लागावं याकरता आपण याच्यामध्ये काय काय करू शकतो हे पण मला सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये.